शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या अडचणी वाढलेल्या आहेत। विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळून लावलाय, त्यामुळे गोगावलेंना कधीही अटक होण्याची शक्यता आहे। महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्या प्रकरणी विकास गोगावले यांच्यासहित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी मारहाण, वाहनांची तोडफोड, शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांखाली महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। त्यानंतर गोगावलेंनी माणगाव कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन मागितला होता। मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असल्याची माहिती मिळते। अशातच संजय राऊतांनी देखील गोगावले यांच्यावर जोरदार निशाणा साधत सरकारला सवाल विचारलाय। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना। मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलंय का? मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही, आणि त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही। पोलीस आहे ही पोलीस यंत्रणा आहे ही भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली। कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत, विधिमंडळात, कोणालाही सोडणार नाही। मग मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? सातारा ड्रग्ज प्रकरण एवढं थंड कसं पडलं असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी असल्याचा आरोप राऊतांनी केलाय, तर गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना गृह खात्याचा पाठिंबा आहे। सातारा ड्रग्ज प्रकरणात गुन्हेगार कोण हे सीएमना माहिती आहे असं देखील संजय राऊत म्हटलेत। महाराष्ट्राचे राजकारण नशेखोर होतंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। सातारामधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ, आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिलं। एकनाथ शिंदे यांच्याच भावाचा आहे नाही ते जागा, त्यांना माहित नाही? मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी, आणि तो शिंदेंशी संबंधित आहे। नावं घेईन लवकरच। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर जगताप यांनी नाराजी व्यक्त केली होती, आणि ही युती झाली तर आपण राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देऊ असं जगताप यांनी सांगितलं होतं। त्यानंतर आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। जगताप यांचा राजीनामा हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी धक्का मानला जातोय। मात्र जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशालाही पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध दर्शवलाय। आता एक मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं कळतंय। त्यांच्या ओएसडी मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केलाय, मात्र दोघांचा संवाद होऊ शकला नसल्याची माहिती मिळते। प्रशांत जगताप आज मुंबईमध्ये दुपारी 12:30च्या दरम्यान निर्णय घेणार असल्याचं देखील कळतंय। एकीकडे आपण पाहतोय प्रशांत जगताप हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं कळतंय, मात्र या दोघांचा संवाद होऊ शकला नाहीये। आज दुपारी 12:30 नंतर प्रशांत जगताप निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, प्राजक्ता, प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आणि त्यातच ते काँग्रेसच्या वाटेवरती आहेत असं म्हणताना काल रात्री उशिरा त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला। 9 मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली आणि आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांनी देखील OSD मार्फत प्रशांत जगतापांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकली नाहीये, मात्र OSD मार्फत एक निरोप प्रशांत जगतापांना जो आहे तो एकनाथ शिंदेंनी पोहोचवलाय। प्रशांत जगताप सध्या मुंबईत आहेत। खरं तर ते काँग्रेसमध्ये जाणार का इतर पक्षाचा निर्णय घेणार किंवा पुणे महापालिका अपक्ष लढणार का, हे सगळे प्रश्न आहेतच। पण खरं तर आधी उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केलाय, आता एकनाथ शिंदेंनी संपर्क केलाय, ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत। आता प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे की दुपारी 12:30 ते 1 पर्यंत मी माझा निर्णय जाहीर करू। प्रशांत जगताप सध्या मुंबईत आहेत। काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोघांकडून त्यांना खरं तर बोलवणं आलं होतं आणि दोन्ही पैकी एक पर्याय प्रशांत जगताप निवडतील असं तरी सध्या दिसतंय। एकतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। मुंबईचं जे टिळक भवन आहे, हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत, खरं तर त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्याला विरोध स्थानिक नेत्यांनी दर्शवला होता, पण हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश आज होईल का ते ठाकरे गटासोबत मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षप्रवेश करतील। म्हणजे 2 पर्याय प्रशांत जगतापांसमोर आहेत। ते सध्या मुंबईत आहेत आणि दुपारपर्यंत प्रशांत जगताप एक निर्णय जाहीर करून काँग्रेस किंवा ठाकरे गटात प्रवेश करतील असं तरी दिसतंय। प्राजक्ता, बरं अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। जी अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या OSD मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केला, मात्र दोघांचा संवाद होऊ शकलेला नाहीये। प्रशांत जगताप आज मुंबईत आहेत आणि आज दुपारी 12:30 नंतर प्रशांत जगताप हे निर्णय घेणार आहेत। एकीकडे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय। आज 12:30च्या दरम्यान ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे किंवा चर्चा तशी सुरू असतानाच आता आणखीन एक मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं कळतंय। या दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाहीये, मात्र त्यांच्या OSD मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे प्रशांत जगताप यांचा निर्णय नेमका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदेंनी त्यांना संपर्क साधल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय।